अंडा भुर्जी पाव आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली मग आपली भुर्जी पाव. नमस्कार यूट्यूब मंडळी, सगळे कसे आहेत? आशा करतो सगळे मस्त असतात. तर आपण बनवणार आहोत मस्तपैकी अंड्याची भुर्जी. आणि भुर्जी बनवण्यासाठी आपण तवा गॅसवर ठेवलेला आहे, गॅस वगैरे चालू केलेला आहे आपण. तर आपला व्हिडिओ काढायला कोण नाही, तर आपण इकडे बघा सगळं कापून घेतलेलं आहे. आपल्याला लागणार साहित्य कोथिंबीर आहे, मिरची आहे, दाखवतो मी तुम्हाला. आपला व्हिडिओ बघत राहा. इकडे आपण कांदा घेतलेला आहे कापून, टोमॅटो घेतलेला आहे कापून. तर आपण आता बनवणार आहोत मस्तपैकी अशी अंडा भुर्जी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा भुर्जी बनवताना. तवा आपला गरम होऊ द्या, गॅस आपण थोडा फास्ट करू. तर आपला व्हिडिओ बघत राहा, सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी आता चला घेतो आपण पटापट आता घेऊ भुर्जी करायला. आणि हो, इकडं आपण अंडी पण 4 अंडी घेतलेले आहे, 4 अंड्याची आपण भुर्जी बनवणार आहोत. तर तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा. आता घेणार आहोत आपण कांदा टाकून. तर बघू शकता आपण कांदा टाकून घेतलेला आहे. छान असा कांदा फ्राय करून घेऊ. आपला व्हिडिओ कुठून पाहता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं मित्रांनो. तर आपण पटापट अशी झटपट घेणार आहोत भुर्जी बनवून. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, तुम्हाला कमेंट करायची आहे. व्हिडिओ बघत राहा. तर चला आता घेऊ पटकन कांदा आपण भाजून. तर बघू शकताय कांद्याला थोडा कलर आलेला आहे. आपण आता याच्यात घेऊ तेल टाकून. आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे. परत एकदा त्याला हलवून घेऊ थोडं. तर आपल्या कांद्याला छान असा कलर आलेला आहे. आपण आता याच्यात घेऊ टोमॅटो टाकून. माहित नाही, फ्राय झालेला आहे. आपण त्याच्यात आता मिरची आणि कोथिंबीर सोबतच देऊ टाकून. हे पण छान असं फ्राय करून घेऊ. ही मिरची थोडी टाकली कारण की आमचा दादू जास्त मिरची खात नाही आणि अर्चना थोडं बाहेर गेलेले आहे, त्यामुळं मीच भुर्जी बनवत आहे. ही आमच्या तिघांना भुर्जी बनवतात, प्रज्ञा आमची भुर्जी खात नाही. तर तुम्ही बघत राहा, मी तुम्हाला सर्व दाखवत आहे. बघू शकता छान प्रकारे असं एक फ्राय होत आहे सगळं. तुम्हाला व्यवस्थित दिसते का? कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर बघू शकता छान याला कलर आलेला आहे. आता आपण घेऊ पटापट अंडे फोडून देऊ टाकून याच्यात. तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट. गॅस थोडा स्लो करायचा अंडे फोडून टाकताना. आपले अंडी फोडून झालेले आहेत. आता त्याला हलवून घेऊ. कढईमध्ये करणार होतो मी, पण म्हटलं चला तव्यातच करू आपण. याच्यातच छान होते तव्यामध्ये पण. छान प्रकारे आपण अशाला हलवून घेऊ मस्तपैकी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता माझा नक्कीच कमेंट करून सांगा. आता मी तुम्हाला दिसणार नाही कारण की मी कॅमेऱ्याच्या पाठीमागच्या साईडला आहे. तर आता बघू आपण आपली भुर्जी पूर्णपणे झाल्यावर मी सगळं सांगतो तुम्हाला. याला थोडंसं अजून फ्राय करून घेऊ आपण. नंतर याच्यात टाकणार आहोत आपण हळद आणि मीठ. चवीनुसार मीठ लागणारच आहे आपल्याला. आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये चुटकीभर हळद टाकलेलं आहे. आपण टाकू आता थोडं मीठ चवीनुसार, कारण की मिठाशिवाय तर चव नाही कशाला. आता याला घेऊ परतून आपण. तर आता आपली भुर्जी पूर्णपणे बनलेली आहे, एकदम रेडी. आपण बनवणार आहोत भुर्जी पाव. तो तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, तुम्ही बघत राहा. आपण पाव वगैरे आणलेले आहेत. आपण आता घेऊ पाव फ्राय करून.
तर बघू शकताय छान आपली अशी भुर्जी पाव तयार झालेली आहे एकदम फर्स्ट क्लास. तर आता आपण घेणार आहोत पाव फ्राय करून. तर चला भेटू पाव फ्राय करताना. तर आपण पाव ठेवलेला आहे, आता घेऊ थोडं तेल टाकून. आता पाव फ्राय करून घेणार आहोत आपण. बघत राहा तुम्ही आपला व्हिडिओ. थोडंसं तेल टाका ना पप्पा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. बस ना, थोडंसं तेल असते मॅगी. ठेव दे, ठेव. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आपला व्हिडिओ कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करून सांगा पटापट पटापट. हो बघत राहा. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. तर चला आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर चला दाखवतो तुम्हाला आता सगळं झाल्यावर. झालेलं आहे दाखवतो तुम्हाला. तर हे पाव आपण फ्राय केलेले आहेत. पूर्णपणे छान असे फ्राय झालेले आहेत. आणि इकडे आपली भुर्जी पण आहे, ही पण छान प्रकारे अशी फ्राय झालेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही अंडा भुर्जी पाव. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली मग.